त्यामध्ये लावायला असं लक्षात ठेवायचं म्हणजे पण डावी या 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 बस मजेत स्वागत सरांचा फोन आला. हा मला सांगितलं त्यांनी सरांचा फोन आला म्हणून म्हटलं मी इकडे ये. सांगितलं नाही नाही नारळ सांगितलं तर काय धरू शकतात तर असं झालं असं करायला अरे तू आहे ध्वजवंदन करून ध्वजारोहण करावे. राष्ट्रध्वज को सलामी देंगे. सलामी एक दो एक साथ उच्च सुर में राष्ट्रगीत शुरू कर. स्वातंत्र्य दिन एक साथ विश्राम घे. सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी भारत माता व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करा.
मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी मंचावरील आपले स्थान ग्रहण करावे. सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवर, पालक, शिक्षक व माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, कॅडेट्सला शपथ देण्यासाठी येथे आमंत्रित करते. प्रतिज्ञा करता हूँ कि मैं ईमानदारी और निष्ठापूर्वक अपने देश की सेवा करूंगा तथा राष्ट्रीय कैडेट कोर के नियमों और विनियमों का पालन करूंगा और मैं अपनी पूरी योग्यता से अपने कमान अधिकारी के आदेशानुसार परेड एवं शिविरों में भाग लूंगा. जय हिंद. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. विद्यार्थ्यांनो, दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेला आपण स्वातंत्र्य दिन उत्साहात, आनंदात आणि जल्लोषात साजरा करतो. कारण आजच्या दिवशी इंग्रजांच्या गुलामी सत्तेच्या वेढीतून आपली भारत माता मुक्त झाली. आजचा हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाचे पर्व. आजचा हा दिवस देशभक्तीचे स्फुरण चढलेला प्रत्येक भारतीयाचा गर्व. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या पावन सोहळ्याला. मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री रंगारे सरांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचा परिचय करून द्या. स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करतो. भारत मातेला नमन करतो. स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करतो. आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष माननीय यशवंत खरे सर, संस्थेचे सदस्य माननीय श्री रिसालदार सर, संस्थेचे सदस्य माननीय श्री विलास जुगाडे सर, आजचे प्रमुख पाहुणे माननीय श्री माधवजी गोडसे सर, 3D ॲनिमेशनचे प्राचार्य व डायरेक्टर माननीय श्री अविनाशजी देशपांडे सर, हायर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ बिनेवाले मॅडम, शाळेच्या पर्यवेक्षिका सौ मेघा पडळकर मॅडम, ज्युनियर कॉलेजचे प्रमुख श्री ऐदलाबादकर सर, सकाळ विभागाचे प्रमुख श्री भोयर सर, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी, तसेच माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना 79व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारत मातेच्या स्वतंत्रतेसाठी कितीतरी अनगिनत ज्ञान,
व अज्ञात भारतीयांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, अन्याय व अत्याचार सहन केले. अंग्रेजो भारत छोडो 1857चा राष्ट्रीय उठाव, विदेशी कपड्यांची होळी, मिठाचा सत्याग्रह व दांडी यात्रा, सायमन गो बॅक, इंग्रज अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडणे, महात्मा गांधीजींचे अहिंसात्मक उपोषण, इंग्रजाविरुद्ध सशस्त्र सेना उभी करणे, असहकार आंदोलन, इंग्रजाविरुद्ध जनजागृती करणे, अशा अनेक प्रकारे इंग्रज सरकार विरोधात आपल्या देशात आंदोलने झाली. डॉक्टर सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू अशा अनेक क्रांतिकारकांनी ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला. त्या दिवसाची आठवण म्हणून 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून मोठ्या उत्साहाने व आनंदाने आपण आपल्या देशात दरवर्षी साजरा करतो. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी शपथ घेतली. 15 ऑगस्ट हल्ला केला पाकिस्तानवर. या हल्ल्यात आपण त्यांची हजारो ड्रोन पाडली, लढाऊ विमाने पाडली. पाकिस्तानातील अनेक शहरातील आतंकवादी ठिकाणे नष्ट केली. आपल्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानात आतमध्ये घुसून रावळपिंडीपर्यंत जाऊन त्यांचे अनेक एअरबेस आणि आतंकवादी तळे व प्रशिक्षण केंद्रे नष्ट केली, डिस्ट्रॉय केली. तेव्हा संपूर्ण जगाने पाहिले की आपल्या लढाऊ विमानांनी, ड्रोननी तंत्रशुद्ध आधुनिक पद्धतीने तेथील कोणत्याही सिव्हिलियनवर न धक्का लावता टार्गेटवर सटीक हल्ला केला, अंदर घुस के मारा आणि भारताने पाकिस्तानला आपली जागा दाखवून दिली. पाकिस्तानचे अधिकारी घाबरून युद्ध थांबवण्यासाठी भारताकडे विनवणी करू लागले. आपण त्यानंतर युद्धबंदीची घोषणा केली. अशा प्रकारे आपण पाकिस्तानवर शानदार विजय प्राप्त केला. म्हणून आजचा दिवस विशेष आहे, आनंदोत्सवाचा दिवस आहे, अभिमानाचा दिवस आहे, गर्वाचा आहे आणि विजय. भारत माता की हातवर, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. स्वातंत्र्य दिन, स्वातंत्र्य दिन, भारतीय स्वातंत्र्य दिन. धन्यवाद. यानंतर आपण स्वागताकडे वळूया. कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, कुणाच्या तरी काळजावर कोरलेलं सुंदर लेणं असतं. अशीच समाजसेवा नेहमी मनात असलेले आपले जे मान्यवर आहेत त्यांच्या स्वागताकडे आपण वळूया. मी माननीय श्री रंगारी सरांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री माधव वसंतराव गोडसे सर यांना तुळशीचे रोपटे देऊन स्वागत करा. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री खरे सर यांचे सुद्धा रंगारी सरांनी स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते. ॲनिमेशन विभागाचे मुख्याध्यापक देशपांडे सर यांचे सुद्धा सरांनी स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते. हायर इंग्लिश विभागाच्या मुख्याध्यापिका माननीय बिनीवाले मॅडम यांचे सुद्धा सरांनी स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते. शाळेच्या पर्यवेक्षिका मेधा पडोळकर मॅडमना मी विनंती करते की त्यांनी माननीय रंगारी सरांचे स्वागत करा. तसेच कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे माननीय सदस्य श्री रिसालदार सर यांचे स्वागत एडलावतकर सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. संस्थेचे
माननीय सदस्य श्री जुगाटे सर यांचे स्वागत प्रायमरी विभागाचे भुयार सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. करून देणारा हा दिवस आहे. यालाच अनुसरून पूर्व माध्यमिक व माध्यमिक विभागाचे विद्यार्थी आपल्या समोर एक देशभक्ती गीत सादर करीत आहेत. गीताचे बोल आहेत, स्वर्ग से सुंदर देश हमारा.
प्रतिबिंबित झाले आहे. ते उत्तम कवी, निबंधकार, जीवन दर्शन घडविणारे नाटककार होते. राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कादंबऱ्यांचे लेखन त्यांनी केले आहे. ग्रंथकार, इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत. सावरकरांचे पहिले काव्य म्हणजे वयाच्या 11व्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका. सावरकरांनी त्यांच्या कविता महाविद्यालयात, लंडनच्या वास्तव्यात, अंदमानच्या काळकोठडीत आणि रत्नागिरीत रचल्या. कोठडीत भिंतीवर काट्याकुट्यांनी महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी. शब्द लालित्य, भावोत्कटता, विलक्षण मार्ग व माधुर्य ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. सावरकर हे इतिहास घडविणारे इतिहासकार राखून ठेवले आहे. या भरत भूमीला मातृस्थानी मानून तिला हे मातरा, हे आई म्हणून कोणते जिव्हा धन्य झाले आहेत. ती धन्यता केवळ आमच्या जिव्हांना लाभली आहे. या परम पवित्र आर्य मातेची तुलना कोण करू शकणार आहे. भगवान शंकराला ज्याला आपल्या अस्तित्वानं पूत करावंसं वाटलं, अशा हिमालयाने तू संपन्न आहेस. नर्मदा आणि सिंधू, ब्रह्मपुत्रा आणि यमुना, कृष्णा आणि कावेरी या रूपानं हे भूमी माते तू तुझ्या लाडक्या लेकरांसाठी स्वर्गीय मयस्तुतेचे अवघ सोडले आहेस. साऱ्या जगताचे जहाज केले असता ते विकास भरून जाईल इतकी सोने आणि रत्ने हे भूमी माते तू तुझ्या शेकडो उभेरातून केवळ आमच्यासाठी जतन करून ठेवली आहेस. आमची मातृभूमी ही वीर्यवान पुत्राची जननी आहे हे सिद्ध करण्यासाठी केवळ काहीच जरी नामनिर्देश करू लागलो तरी हे चंद्रा, हे सूर्या तुमची तेजही फिकी पडू लागतील. तत्वज्ञानाला सहस्त्र वर्षांपूर्वी शोधून काढणारा सर्व जगाचा जुनारोद्वेग या भूमीच्या हृदयात निर्माण झाला. शुक्र आणि वशिष्ठ आणि ब्रह्मवेत्ते ब्राह्मण याच भूमीत जन्माला आले. न्यायशास्त्राचे, सांख्यशास्त्राचे प्रणेते कपिल मुनी याच भूमीच्या सदस्यांवरती वाढले. अहो, रामायणा इतके सकळ दुसरे कोणतेही काव्य जगात अस्तित्वात नाही. व्यासोचिष्टम जगत सर्व असा तो महाभारत रचणारा व्यास याच भूमीच्या पुत्रोत्तम. महाकवी कालिदास आणि त्यांचे ते शाकुंतल याच भूमीचं. अहो, आमच्या कवितेत लक्ष्मी आहे, इतरांच्या लक्ष्मीत कविता कुठे आहे. या जगताची सर्व धर्म परंपरा इथूनच निर्माण झाली. त्यामुळे सर्व धर्मियांनी या भूमीला विनम्रपणाने वंदन केले पाहिजे. जितकी नररत्ने तितकी स्त्री रत्ने याच भूमीत पैदा झाली. सर्व जगातील प्राणी मात्र हो ऐका. ऋषी वृंदांना भर सभेत ब्रह्मविचाराने जिंकणारी गार्गी इथलीच. लोपामुद्रा, तारा, मंदोदरी, दमयंती, सावित्री, सीतादेवी याच भूमीत जन्मल्या. अहो, हा तर आमच्या इतिहासाचा पूर्वार्ध झाला. आधुनिक काळातील नररत्नांची आधी तर आलाहिताच. चित्तूरचे सिंह, बुंदेचे छत्रसाल, बंगालचे प्रतापादित्य, रायगडाचे हिंदपद बादशहा. अहो, आमच्या पुण्यातील शनिवार वाड्याचे मालक, ग्वाल्हेरचे माजी, पानिपतचं मैदान, शिवगडाची दरड, ज्ञानेश्वरांची लेखणी, तुका रामाची भक्ती. काय काय आणि कसं सांगू. हे अरे वसुंधरे, तू शुभदा आहेस, सुजिला आहेस, सुवर्ण आहेस, सुरत्न आहेस. तुला आमचे वर्ण असो. हे ऋतुमती, हे वसुमती, हे सुलते, हे सुफलिते, तुला आमचे त्रिवार वर्ण असो. हे विविध विभंगमे, हे विविध कुसुमे, हे निसर्गरम्ये, हे निसर्गरक्षिये, हे पुराणी देवी युवती पुरंदरी, हे तत्वज्ञ, हे शास्त्रज्ञ, हे प्रभामयी, हे धर्ममयी, हे सत्ववती, हे वीर्यमती, हे स्वातंत्र्य तिलक भूषिते, तुला आमचे अनंत वेळा लोटांगण असो. वंदे मातरम. आज मैं आपको एक कविता सुनाने जा रही हूँ. इसका नाम है हमें भारत देश के बच्चे. हमें भारत देश के बच्चे अपनी बात के सच्चे हैं, किसी से नहीं डरते हैं, वो कहते हैं वो करते हैं. माता पिता हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब मिलके भाई भेदभाव से दूर रहकर मिलजुल कर हम रहते हैं. माता पिता का करके आदर सदा बड़ों की बात मानकर देश का नाम रोशन करते हैं. हैप्पी इंडिपेंडेंस डे. थैंक यू. बहुत बढ़िया रेशम. Everyone, respected principal, teachers, parents, and all my dear friends, my name is Love. Today I am going to speak a few words about Independence Day. At first, I wish you all of you happy Independence Day. At first, I wish you all of you happy Independence Day. Thus, as you know that 15 August is a day of honor and pride for every Indian. And this is our freedom fighter
महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाष चंद्र बोस, लोकमान्य तिलक, भगत सिंह, Mangal Pandey, and many others, they protect their life for the freedom of our country. Today I salute freedom fighters and leaders. Today we are developing rapidly in the field of technology, education, sports and many others which could not be possible without freedom. So it is our duty to work hard for the country's development and progress. That's our pledge today to do our best and make our country the best country in the world. Thank you, Jai Hind, Jai Bharat. आणि लोणचे विद्यार्थी. These small steps are our way of saying thank you of the brave soldiers to protect our freedom. के हीरो तुम्हारे पापा है. बेटा कितने दिनों से मेरे हाथ से खाना नहीं खाया है, लो खाओ. भैया तुम हर बार रक्षाबंधन में नहीं आता है, लाओ अपना हाथ दो. इस बार मैं तुम्हें 2 राखी बांधूंगी, तुम्हें कुछ नहीं होगा. कैप्टन, तुम्हें तुरंत वापस सरहद पर लौटना होगा. इट्स एन इमरजेंसी, कम फास्ट. यस सर. जय हिंद. तुम अपना ध्यान रखना और इस शहजादे का भी मैं जल्द वापस लौटूंगा. और डाकिया आया, डाकिया चिट्ठी आ गई सबकी. बेटा तुम्हारी बहुत याद आती है, तुम जल्दी वापस आ जाओ. और हाँ, एक खुशखबरी है, तुम्हें बेटा हुआ है. लेकिन तुम्हारी बीवी तुम्हारे बेटे को जन्म देते वक्त गुजर गई. घर कब आओगे, घर कब आओगे, लिखो कब आओगे, तुम मिल गए सुना संदेश आके हमें तड़पाते हैं. चिट्ठी आती है पूछे जाती है कि घर कब आओगे, घर कब आओगे, लिखो कब आओगे, तुम बिन ये सोना. अधुना स्वराली संस्कृत भाषायां विचारान् अभिव्यक्तम्. अत्र उपस्थितानां सर्वेषां कृते मम अभिवादनम्. अस्मिन् शुभदिने भवद्भ्यः सर्वेभ्यः शुभकामना. अद्य वयं सर्वे अत्र देशस्य 970तमं स्वातन्त्र्यदिवसम् आचरामः. अस्मिन् दिने 1947 वर्षे अगस्त मासस्य अस्य देशस्य स्वातन्त्र्यं प्राप्तम्. स्वातन्त्र्यप्राप्तिपूर्वम् अस्माकं देशे आङ्ग्लशासनम् आसीत्. नैकानां स्वातन्त्र्यवीराणां प्रयत्ने त्यागे च अस्माकं देशः स्वतन्त्रः अभवत्. स्वातन्त्र्य उत्सवस्य प्रमुखः कार्यक्रमः दिल्लीनगरे रक्तदुर्गे भवति. तत्र प्रधानमन्त्री महोदयः ध्वजारोहणं करोति. अस्मिन् दिवसे सर्वे भारतीयाः स्वातन्त्र्यवीरान् तेषां त्यागान् च स्मरामि. अद्य वयं भारतदेशं विकसितराष्ट्रं कर्तुं सङ्कल्पं कुर्मः. जयतु भारतदेशः. धन्यवादः.
After 78 glorious years of independence, our nation has reached amazing heights, progressing in science, technology, sports, arts, and so much more. But today, I want to take you on a small journey to space. Recently, astronaut Shubhanshu Shukla made our country proud. On 28th June, we traveled to space and returned safely on 15th July. And guess what? We have a chance to hear his experience right here, right now. Let's welcome Yogesh Patel from class 10, who will present the monologue of Shubhanshu Shukla. Give him a big round of applause. Good morning everyone. I'm Shubhanshu Shukla and today I stand before you not just as an astronaut but as someone who has touched the edge of human imagination. SpaceX Dragon was a spacecraft in which I came to space on 26 June 2025 from Florida for Exam Mission 4. I was the Air Force Group Captain and now became the second Indian astronaut to touch space following Rakesh Sharma in 1984. I am in space due to collaborative effort of NASA, Exam Space and ISRO. During my mission, I grew plants in zero gravity. I repaired a solar panel during my spacewalk and searching about the effect of space on human body. And when I looked at Earth, I was speechless. A blue sphere floating in the dark, so beautiful, so fragile. And when I looked at India, I saw आज का भारत स्पेस से महत्वाकांक्षी दिखता है, आज का भारत निडर दिखता है, आज का भारत कॉन्फिडेंट दिखता है, आज का भारत गर्व से पूर्ण दिखता है और इन्हीं सब कारणों से मैं यह कह सकता हूँ कि आज का भारत सारे जहां से अच्छा दिखता है। जय हिंद। Yes friends, we have achieved a lot, but there is still so much to learn, so much to achieve if we want to lead the world. Now, just imagine if Lokmanya Tilak was alive in today's era, what would his views be? Please welcome Samartha Katap from class 10, who will present Lokmanya Tilak's words to life. Gangadhar Tilak, known to the people of Bharat as Lokmanya, honored by the nation, trusted by its people. One of my most remembered declarations still echoes in the hearts of Indians. Swarajya is my birthright and I shall have it. To awaken the spirit of nationalism, I have started 2 newspapers, Kesari in Marathi and the Maratha in English. Through powerful editorials, I questioned British authority. Once I boldly wrote, Sarkarche Doke, Tikanavara Eka, is the government in its right mind. The British Empire feared the voice of Kesari and the Maratha. While imprisoned in Mandale jail, I wrote Gita Rahasya, my philosophical interpretation of the Bhagavad Gita, message of action and duty. You may also know a story of an associated with me. मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले उचलणार नाही. I didn't eat the groundnuts, so I won't pick up the pods. Yes, I said that in a different time under British rule when justice was denied to Indians. But today, the times have changed. We are now independent. The government is our, the people are own. Today I would have said, even if I haven't eaten the groundnuts, if my country is littered, I will pick up the pots because this is my country and it's my responsibility to clean it. If someone misbehaves, I will stand up. If something goes wrong, I will make it right. Swarajya was the goal then. Surajya, good governance, is the goal now. The duty to build, to protect and to lead is our. Jai Hind! Powerful, truly powerful. Well done, Samar. Today's world is techno-savvy. Technology is a blessing, but only if we use it for good. It's disheartening to say many in our young generation are becoming slaves to social media. So, to gain freedom from this new kind of slavery, let's watch a short clip that shows the effects of excessive mobile and social media use on our lives. I now invite the middle school students to perform this thought-provoking act. Let's cheer them on with a big round of applause.
beta, busy right now. Go ask Papa. Yes, sir. Yes, I'm sending the file. Yes, sir. I'll finish it soon. Yes, sir. I got a project. I need your help. The file. Yes, sir. Yes. Go, go, go. Shoot him. Go, go, go. Bhaiya? Go, go. Bhaiya? What? I got a project. I need your help. It's for school. It's urgent. Please. Go away. I am busy right now. What do I do now? What do I do now? No one has time. Maybe Google or chat. Help. School project. Help. Ideas. Suggestion. Oh, look interesting. Just 1 second. Hello, welcome to InstaWorld. Everything is pretty and funny and fabulous. Oh wow, this is so funny. Oh, this song is trending. Let me check YouTube. Oh wow, so many likes, so many views. Oh, a message. Let me check. Oh, a friend request from my old classmate on Facebook. Oh, a message. It says I will send you a snap. Okay, on this and back to my project. Distracted, successfully distracted. No work, no talk. Scroll, scroll, scroll. Yes, sir. Successfully distracted. No work, no talk. Oh, wait. What was that? Oh, food. Yes. Oh wow, this is so funny. Just one more. Just one. Oh, ouch, my head. It hurts. Ma. Beta, what happened? Beta, please open your eyes. Beta, wake up. What's wrong? Oh no, this is serious. I'm calling the doctor fast. Doctor, please come in quickly. My daughter has fainted. Something very wrong. Doctor, please come in quickly. What happened? Tell me quickly. Doctor, she was just looking at her phone for days, always scrolling, watching videos, and now she fainted. Oh dear, I see the problem. This is very serious. She has been watching the script constantly, and this is the result. You should have paid attention to your child. She scolds. This is very dangerous. Her eyes are tired, her brain is dizzy, her body is weak because she's been looking at screen all day and all night. No rest, no play, no talking, no fresh air. Oh no, what do we do, doctor? Don't worry, but we must act fast. The cure is less screen, less scrolling, like rolling outside, jumping, playing, talking to real people, family, friends, not just phones. Yes, we will do it. No more screens all day. Thank you, doctor. We didn't even realize. Good. Now let's help her wake up. Wake up. What happened with me? You fainted, beta, but don't worry. Doctor is helping you. And from now, no more only screens, more fun, more play, and more life. Oh, my poor child. ऑपरेशन सिंधू. सेंटर
इस्तेमाल किया। पहलगाम के बैसारण में आतंकियों ने किया टूरिस्ट पर हमला। इस हमले में 27 की मौत जबकि दर्जनों घायल होने की सूचना। आजादी हमने पाई।
अब छा गया है आकाश पर अब तिरंगा ऐ वतन जानती है और बचाना भी। ये नौजवानों का देश है, तिरंगा लहराने भी जानता है और उसमें लिपटने भी। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो। चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो। चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। हमने कहा है तुम भी कहो, हमने कहा है तो तुम भी कहो। हो मारे या कोई मारे ना, यहाँ अपनी भी थोड़ी अदा थोड़ा अंदाज है। ऐसे हैं चाहे वैसे हैं, अरे जो भी है जैसे है, खुद पे हमें नाज है। जाने ना हमको ये ज़माना, चाहो तो हमको आज़माना। चार बार हम बात मारे, कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले, छूटे के हार से इंडिया वाले, छीनते हार से इंडिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले। आजा आजा जिंद शामी गाने के आजा जरी काले नीले आसमाने के तले। आजा आजा जिंद शामी गाने के तले, आजा जरी काले नीले आसमाने के तले। संपलेले आहे। आपल्या कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत श्री गजानन आळीकर सरांना महाराष्ट्र शासनातर्फे बेस्ट, यानंतर आपल्या समोर समूहगीत सादर करण्याकरता विद्यार्थी येत आहेत। समूहगीताचे बोल आहेत, शतशत नमन भारत भूमी को।
माननीय श्री माधव वसंतराव गोडसे सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. आपल्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक सर, इतर शिक्षक वृंद, उपस्थित पालक आणि आत्मीय स्वयंसेवक, आत्मीय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी, इतका सुंदर कार्यक्रम आता आपण पाहिला. वर्ग 2 ते वर्ग 11 सर्वांनी काही ना काही सहभाग आहे की एवढा मोठा कार्यक्रम मी सादर करतो. एका कवीने म्हटलं, आम्ही मुले जरी असू फुले तरी देशासाठी वेचू प्राण. आम्ही लहान लहान मुलं आहोत, जणू काही छोटी छोटी फुलं. का बरं म्हटलं असेल त्यांनी असं? कारण आज आपण जे लहान मुलं आहोत, इतका सुंदर कार्यक्रम करून दाखवला. अगदी लहानच्या 2रीतल्या मुलांनी सुद्धा इंग्लिशमध्ये सुंदर भाषण दिलं. सावरकरांचं सुंदर वक्तव्य त्यांनी मोफतच पाठ करून दाखवलं. गंमत आहे का? आपल्यापैकी काही जणांना खूप आनंद मिळाला की अरे माझ्या आणि लहान भाऊ इतका सुंदर म्हणतोय, आपण जोरदार काय. अशा प्रकारे आपण प्रत्येकाने त्याचं स्वागत केलं. अशा आपल्या लहान लहान भाऊ आणि बहिणींनी सादर केलेला इतका सुंदर कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला मी काय सांगेल, नवीन काही सांगू शकत नाही. कारण इतका छान कार्यक्रम झाल्यानंतर मला असं वाटतं की बस हा कार्यक्रमामध्ये सगळा. पण मला असं आहे की मला सगळे झालो, सगळे मोबाईलच्या व्यसनात हे झालो. मग काय सांगितलं त्या नाटकातनं? त्या नाटकातनं सांगितलं की नाही, नुसतं मोबाईल घेऊन चालत नाही, तुम्हाला खेळ खेळले पाहिजे, एकत्र दोस्ती केली पाहिजे. त्यांनी शारीरिक सांगितलं. एकदा एक गंमत झाली. असा झेंडा वंदनाचा कार्यक्रम होता आणि वरती झेंडा गेला आणि तो काही गेला फडकतच नव्हता. तुम्हाला एक विशेष माहिती आहे, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी दोन्ही दिवशी आपण झेंडे लावतो, आपला तिरंगा वरती जातो. फरक काय आहे? 15 ऑगस्टला आपण झेंडा वरती चढवतो, पंतप्रधान आपल्या भारताचा झेंडा चढवणार आहे. आणि 26 जानेवारी असा जर झेंडा वरती चढत होता आणि वरती जाऊन तो अडकला, तो फडकायला तयारच नाही झाला. खूप मोठा उंच झेंड्याचा पूल तयार केला होता. त्या रॉड वरती आता वरती जाऊन कोण काय करणार, मोठा प्रश्न पडला. आणि त्या क्षणी आपल्यासारखा एक छोटासा विद्यार्थी तिथे पाहत होता. त्याला वाटलं रे माझ्या झेंड्याचा अभिमान मला आहे, त्याचा अपमान मी होऊ नाही देणार. आणि तो धावत धावत समोर आला. तिथल्या अध्यक्षांना म्हटलं मी रद्द करू का? आणि म्हटलं काय करणार? मी चढतो वरती. आणि तो भरभर 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 त्या वरती मोठ्या उंच पोलवर चढला. 80 फूट उंच पोल होता. त्या पोलवर तो चढला, घाबरला नाही. त्यांनी त्या झेंड्याची गाठ जी अडकली ती सोडवली आणि आपला झेंडा लावला. हे शारीरिक श्रम त्याला कसे करता आले रे? आपापले असतील का? एका दिवसात तो चढू शकला का? नाही. त्यांनी याचा अभ्यास केला होता, तो शारीरिक मजबूत होता. आपलं शरीर मजबूत ठेवावं लागतं, आपलं मन मजबूत ठेवावं लागतं. मन आणि शरीर मजबूत असेल तर आपण जे म्हणू ते करू शकतो. एकदा काही विद्यार्थी परीक्षा देतात आणि परीक्षा चालू असताना पेन्सिलने चित्र काढणं सुरू होतं. एक विद्यार्थी बसला होता, त्याची पेन्सिल सारखी तुटत होती. तो ती पेन्सिल तुटली की परत त्याला नोक करायचा, परत चित्र काढायचा, परत नोक करायचा, परत चित्र काढायचा. त्याच्या बाजूला दुसरा एक विद्यार्थी बसला होता. तो स्कॉलर होता, दोघे हुशार होते. पण तो दुसऱ्या विद्यार्थ्यांवर छान पेन्सिल होती, तो लिहित होता, पेन्सिल करत होता. आणि त्याला याची अडचण लक्षात आली आणि त्यांनी त्याला सहज विचारलं, अरे दोस्ता मी माझ्यापासची पेन्सिल तुला देऊ का? आणि त्यांनी आपल्यापाशी एक दुसरी पेन्सिल त्याला दिली. मित्रांनी त्याला विचारलं, अरे मी इतकी तुला चांगली पेन्सिल देत होतो जी न तुटणारी होती आणि तू ती का नाही वापरली? तुझ्याजवळची पेन्सिल काय वापरली? तो विद्यार्थी जपानचा होता. तो विद्यार्थी म्हणतो, मित्रा तू दिलेली पेन्सिल ही विदेशी होती, माझ्यापाशी जी पेन्सिल होती ही जपानची होती. जपानच्या कारागिरांनी मन लावून ही पेन्सिल तयार केली. ही पेन्सिल जर मी विकत घेतली तर याचे पैसे माझ्या जपान देशाला मिळणार आहे. मला माझ्या देशाचा अभिमान. मित्रांनो, 1945 हिरोशिमा नागासाकीवरती जपानवरती अणुबॉम्ब टाकले गेले.
1947 साली आपण स्वतंत्र झालो. त्याच दरम्यान जपान पण त्या राखेतनं उठला. आज जपान कुठे आहे? आज भारत कुठे आहे? आता जेव्हा आपण विचार करतो की त्या जपानच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा विचार केला की आपल्या देशात होणाऱ्या वस्तूच मी फक्त वापरीन. ती पेन्सिल 4 वेळा तुटेल, हळूहळू त्याच्यात सुधारणा होत जाईल आणि एक काळ असा आला की जपान हा सर्वोत्कृष्ट देश झाला. आपल्यासारख्या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी हा भाव ठेवला म्हणून 75 वर्षानंतर आज लोक जपानचं नाव घेतात. आपलं पण नाव घेऊ शकतात. आपण कुठे कुठपर्यंत पोहोचलो? आपल्याला विविध नाटकांना विविध गाण्यांना आपल्याला दाखवलं. संस्कृती माझी भाषा आहे, संस्कृत माझी जननी आहे हे दाखवलं. आपला अभिमान आपल्या देशाचा आपल्याला आहे का याचा आज विचार केला. मम्मी शब्दाला मम्मी म्हणजे ते कुलून तयार करतात. एखादी व्यक्ती गेल्यानंतर तिचं शरीर आपली इतकी सुंदर आहे, इतकी चांगली आहे, आपल्याला प्रेमाने खाऊ घालते, आनंदाने भरवते, आपल्याला दुखलं खुपलं विचारते. आपण त्या आईला मम्मीच करून टाकतो आपल्या आईसाठी. आपण पडल्याबरोबर आईच म्हणतो. आपल्याला आई सगळ्यात पहिले आठवते ही भारत माता जिच्या समोर आपलं चित्र लागलाय. त्या भारत मातेसाठी आपण काही देणं घेणं लागतो का? तुम्ही एक छोटा विचार की जेव्हा देश विदेशात पारतंत्र्यात होता तेव्हा नियम न पाळणे हा आंदोलनाचा भाग होता की मी नियम नाही पाळणार. पण आज देश माझा आहे, माझं राज्य आहे, मी स्वतंत्र झालोय, मग माझे नियम मी पाळेन की नाही पाळणार विचार. एक छोटस उदाहरण सांगतो. वेगळ्या खोलीमध्ये आपण सगळे बंद आहोत, पूर्ण वर्ग आहे आणि वर्गाला सांगितलं बाहेर निघा. तुम्ही एकले झुंबळ करून दाराशी आले, धावत पळत आले तर पटकन बाहेर निघाल की रांगेने पटपट पटपट बाहेर निघाल? सोपं गणित आहे. आपण रांगेने आलो तर पटपट बाहेर निघतो. मग ही रांग हा नियम आहे, सोपा नियम आहे. पण जिथे जिथे रांग असते तिथे आपण ठरवत रांगेत उभे राहतो का? आपण नियम पाळतो का? आपल्याला समजतं की रांगेत गेलं तर फायदा लवकर होतो, पण आपण तिथे नेहमी कुठलं तिकीट घ्यायचं असलं, कुठली वस्तू घ्यायची असली की झुंबड करतो का बरं? नियम पाळायची सवय लावावी लागते. आणि ही नियम पाळा त्या वर्षभरात मी काही ना काही नियम पाळायचं ठरवी. आपण शाळेत येत असतो, सिग्नल लाल लागलेला असतो, शाळेला उशीर झालेला असतो, आपण धावत पळत येतो. सिग्नल पाळतो का रे? हो, पाळले पाहिजे की नाही पाळले पाहिजे? नियम आपले आहेत. मग हे नियम आपण पाळले पाहिजे याची सवय आपल्याला करावी लागते. आपल्याला स्वातंत्र्य आपोआप नाही मिळालं. आपल्या मुख्याध्यापकांनी सांगितलं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या अनेक लोकांनी प्रत्येकाने जिथे प्राणाची आहुती दिली, ब्रह्मदेश या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस हौद घेऊन उभे होते आणि म्हणून इंग्रजांना वाटलं की असं जर प्रत्येक जण हौद घेऊन आपल्या अंगावर धावून आलं तर आपण टिकू नाही शकणार आणि म्हणून त्यांना देश सोडून निघून जाणार. मुठभर लोक आले ते फक्त इंग्रज, काही लाखोच्या संख्येत नाही आले. पण आपला भारत लाखोच्या संख्येत असून आपण त्यांचे गुलाम झालो, कारण त्यांचं आपण ऐकलं. आज आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत आणि म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की मी जे सांगतोय तिकडे नुसतं लक्ष देऊ नका. लक्षण मी माझ्या भाषेचा अभिमान धरला पाहिजे. मी नागरिक कर्तव्याचं पालन केलं पाहिजे. पर्यावरण पूरक माझी जीवनशैली राहिली पाहिजे. खूप आवश्यक आहे. जगापुढे खूप मोठा प्रश्न आहे की प्लास्टिक, आपण इतक्या प्रकारचे प्लास्टिक वापरतो आणि टाकून देतो. हे प्लास्टिक नष्ट होत नाही. हजारो वर्ष ते जमिनीत तसंच पडलेलं असतं. त्या प्लास्टिकच्या वापराने मोठ्या मोठ्या दुर्घटना घडतात आहे. काही वर्षापूर्वी मुंबईला पूर आल्यासारखं झालं. गोमाता तिला ट्रेनिंग नाही मिळालं की प्लास्टिक बाजूला केलं पाहिजे, अन्न खाल्लं पाहिजे, ती प्लास्टिक सकट खाऊन घेते. आपल्या इथे गोरक्षण आहे, त्या ठिकाणी एक 3 महिन्यापूर्वी एका गाईचं पोट फाडून त्याच्यातून प्लास्टिक निघालं. किती काढलं? 1 किलो, 2 किलो, 5 किलो, 80 किलो प्लास्टिक तिच्या पोटात काढलं.
ती बिचारी गोमाता 80 किलो वजन आपल्या पोटात घेऊन दिवसभर फिरत होती. तुम्ही एकदा प्रयोग करून पहा. आपल्या घरी गेल्यानंतर 5 किलो 10 किलोचा टिनाचा डब्बा उचलून पहा, किती छान आनंद वाटतो. ते जड वजन घेऊन ती फिरत होती. बकरी वेळी खाऊन घेतात. मग तुम्ही म्हणाल की आम्ही करू काय शकतो? करू शकतो, नक्की करू शकतो. एक छोटासा प्रयोग करून पहा. आजपासून ठरवा की माझ्या घरात आलेलं सिंगल यूज प्लास्टिक, ज्याला म्हणतो जिलेट प्लास्टिक, ते मी परत बाहेर फेकणार नाही. मग मी काय करीन? एक साधी प्लास्टिकची बाटली घेईन पाण्याची, त्याला म्हणतात इको ब्रिक्स. आणि आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी इको ब्रिक्स तयार कराव्या. आपल्या घरी झालेल्या इको ब्रिक्स शाळेत आणून द्याव्या. मी मान्य मुख्याध्यापकांना विनंती करेन की अशा इको ब्रिक्सच्या झाडाच्या भोवती लावून एक सुंदर विटांचं ढेरका पाठीत बनलो. असे छोटे 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 उपक्रम जर आपण केले ना तर खूप मोठ्या गोष्टी होत असतात. तुम्ही म्हणाल या छोट्याशा उपक्रमाने काय होतं? पण छोटे छोटे आपण आहोत. आपण छोट्या छोट्या हाताने छोटे छोटे उपक्रम केले तर भारत नक्कीच खूप मोठा होईल. आपले एक वैज्ञानिक आहे, त्यांनी सांगितलेली त्यांच्या आयुष्यातलं असेल. त्यांनी एका ठिकाणी असंच भाषणात सांगितलं की माझ्या विद्यार्थीनींनो, आपण स्वदेशात उत्पन्न झालेल्या वस्तूच वापरल्या पाहिजे. मग कोलगेट, पेप्सोडंट या सगळ्या विदेशातल्या वस्तू आहेत. याच्यातनं मिळणारा पैसा बाहेर जातो. बबूल, विको अशा स्वदेशी वस्तू वापरा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण अखंड विदेशी वस्तू वापरत असतो, त्या सोडून द्या. आणि असाच एक विद्यार्थी होता, जो घरी गेला, त्याने घरी ठेवलेले सगळे विदेशी ब्रश पेस्ट फेकून दिले. सगळ्या उठल्यावर लक्षात आलं, घरच्या दिवसाला ना ब्रश कुठे, पेस्ट कुठे, गोंधळ झाला. स्वदेशी वापरणार. अरे पण मग आता तोंड कसं घासायचं हे मला माहित नाही. आणा स्वदेशी वस्तू. कोणी सांगितलं तुला? तुम्ही असं असं सांगितलं. त्यांनी त्या डॉक्टर काकडकरांना फोन केला की अरे तुम्ही काय सांगितलं पोरांना की या विदेशी वस्तू वापरू नका, स्वदेशी. की अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितलं आम्ही खूप मोठे कर लावू. आपल्या देशाने प्रतिक्रिया दिली नाही, कारण आपल्या देशातल्या आता जे पदस्थ अधिकारी आहेत त्यांना माहिती आहे की आपल्या देशातल्या नागरिकांनी ठरवलं तर अमेरिकेला नक्की धूळ चालवू शकतात. आपल्या स्वदेशी वापर असले पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं, काकोडकरांनी हो मी सांगितलं काय अडचण आहे. तर म्हणे त्यांनी पेस्ट सगळं फेकून दिलं. म्हणजे तुमचा पत्ता आणि लोकेशन द्या, मी 10व्या मिनिटाला तुमच्या घरी आणून देतो. त्यांनी पत्ता आणि लोकेशन सांगितलं. त्यांनी सांगितलं हे घ्या, तुम्ही वापरा आणि आजपासून तुम्ही वापरा नाही, तुम्ही बाकीच्यांना वापरायला उद्युक्त करा. माझ्या लहान लहान बंधू भगिनींनो लक्षात ठेवा, तुम्ही उद्याचे नागरिक आहात. तुम्ही जर ठरवलं तर देश नक्की बदलू शकतो. या सगळ्यांना तो संदेश. ही 15 ऑगस्टची खरी आजची क्रांतिकारक आवश्यकता आहे की मी स्वदेशीचा वापर करीन, स्वतः जागरण करीन, पर्यावरणपूरक माझी गतिविधी राहील आणि मी नागरिक कर्तव्य जे माझे आहेत ते मी पाळीन. अशी एक संघटना आपलं भाग्य आहे की नागपूरमध्ये 100 वर्षापूर्वी सुरू झाली. त्याचं 100वं वर्ष आहे. ते अखंड भारतात नव्हे तर देश विदेशात सुद्धा त्या संघटनेचे आणि खूप मोठा असल्यामुळे तो सर्वे ते करू शकतो. पण तिथल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे ठरवलं पाहिजे, खरंच आपण करू शकतो. मग त्यासाठी एक गीत आहे, या कणाकणातून दिव्य तेज प्रकटेल, हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल, हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल. धन्यवाद. अतिशय महत्त्वाचे आणि मोलाचे मार्गदर्शन सरांनी आपल्याला इथे केलेले आहे. त्यांनी अनेक महत्त्वाचे संदेश आपल्याला इथे दिलेले आहेत, जसे की आपण नियमांचे पालन करायला हवे, पर्यावरणाचा अभिमान असला पाहिजे, तसेच आपण स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करायला हवा. असे अनेक संदेश सरांनी आपल्या मार्गदर्शनातून आपल्याला दिलेले आहेत. त्याचे आपण नक्कीच पालन करू. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार दर्शन. त्याकरता मी शाळेच्या पर्यवेक्षिका माननीय सौ मेधा पडोळकर मॅडम यांना येथे आमंत्रित करते. महोदय यांचे शाळेच्या वतीने खूप खूप आभार मानते की त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले. तसेच न्यू इंग्लिश हायस्कूल कार्यकारिणीचे उपाध्यक्ष श्री यशवंतजी खरे महोदय यांचेही मी आभार मानते. संस्थेचे पदाधिकारी श्रीयुत विलासजी जुगारे, श्रीयुत श्रीपादजी रिसालदार या सर्व मान्यवरांचे मी खूप आभार मानते की ते वेळात वेळ काढून
या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. ग्राफिक्स आणि एनिमेशन विभागाचे प्राचार्य श्रीयुत अविनाशजी देशपांडे महोदय, हायर इंग्रजी विभागाच्या प्रमुख सौ बेनीवाले मॅडम, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत रंगारी सर, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रम यशस्वी झाला, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख शिक्षक ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली, त्यांचे विशेष आभार. यानंतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ज्यांच्या परिश्रमातून हा सुंदर कार्यक्रम घडून आला, त्यांचेही आभार मानते. उपस्थित सर्व पालक वर्ग आणि सर्व विद्यार्थी यांचे मी कौतुक करते. सरते शेवटी सर्वांचे आभार मानून माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद.